नमस्कार, स्वागत आहे तुमचं. आज आपण अनारकली कुर्ती कशी बनवायची ते आपण बघणार आहोत. तर हे मी 5 मीटर फॅब्रिक घेतलं आहे. हे इम्पोर्टेड सॅटन फॅब्रिक आहे. आता ह्यापासून मला जी अनारकली तयार करायची आहे ती लॉंग स्लीव्ज असणार आहे आणि फुल फ्लेअर म्हणजे कली देणार आहोत. ठीक आहे. तर हे जे 5 मीटर फॅब्रिक आहे त्याच्यातून हे जे आहे सगळी मेजरमेंट्स आपल्याला ही कुर्ती बनवण्यात लागणार आहे. ते म्हणजे लेंथ ऑफ कुर्ती, म्हणजे तुम्हाला शोल्डर पासून ते किती लेंथ पर्यंत तुमची कुर्ती हवी आहे ती कंप्लीट कुर्तीची लेंथ ते घेऊन टाकणार आहोत. तर तुम्हाला तुमच्या स्लीव्सची लेंथ किती पाहिजे ते मेजरमेंट येणार. आर्महोलचं मेजरमेंट, एल्बो राऊंड, फुल स्लीव्स असताना तुम्हाला एल्बो राऊंड देखील काउंट करायचं आहे. ते मेजरमेंट इथे घेऊन टाकले. हे एल्बो राऊंडचं मेजरमेंट आहे. चेस्टचं मेजरमेंट आहे, वेस्टचं, शोल्डर. हे जे आहे मी डीप नेक ठेवणार आहे. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये जे आहे ते आपण असं डीप राऊंड नेक ठेवणार आहोत. फर्स्ट पॉईंट घेऊन टाकणार. जो आपल्याला अनारकलीचा जो टॉप पार्ट असेल म्हणजे जो टॉर्सो पार्ट असेल त्याची लेंथ आपण बघून घ्यायची. जो अनारकलीचा टॉप पार्ट असेल त्याची लेंथ मी इथे घेतली आहे 13 इंचेस. स्लीव्स बॉटम राऊंड म्हणजे कफच्या इकडे येऊन स्लीव्सची राऊंड किती हवी आहे हे त्याचं मेजरमेंट घेतले. तरी आपलं मेजरमेंट झालं आणि टॉर्सो दोन्हींची मिळून आपल्याला 1 मीटर फॅब्रिक लागणार आहे. तर या 5 मीटर फॅब्रिक मधून मी 1 मीटर जे आहे ते वेगळं करून घेणार आहे आणि उरलेल्या 4 मीटर फॅब्रिकचं जे आहे आपण कलीसाठी वापर करणार आहोत. तर मी याचं 1 मीटर साईडला मी 1 मीटर फॅब्रिक जे आहे वेगळं कट करून घेतलंय, जे आपण कुर्तीच्या टॉप पार्ट म्हणजे टॉर्सोसाठी यूज करणार आहोत. आणि स्लीव्हसाठी 4 मीटर फॅब्रिक आहे ते आपण कली बनवण्यासाठी. तर सगळ्यात पहिले आपण टॉर्सो म्हणजे टॉप पार्टची कटर. आता मी हे व्हाईट फॅब्रिक घेतलं आहे. ठीक आहे. कॉटनचं फॅब्रिक आहे हे. या फॅब्रिकपासून जे आहे मी लायनिंग तयार करणार आहे आपल्या कुर्तीसाठी. तर फक्त मी जो टॉर्सो पार्ट आहे, जो टॉप पार्ट आहे त्याच्यामध्येच मी फक्त ह्याच्यात लायनिंग अटॅच करते. तर ह्याला मी 4 फोल्डेड साईड आहे. तर जे आपले मेजरमेंट्स आहेत ती मी या फॅब्रिकवर सगळ्यात पहिले एक लाईन ड्रॉ करते. 13 इंचेसवर जे आहे मी इथे लाईन ड्रॉ करते. ठीक आहे. म्हणजे आपलं जे आहे टॉपची लेंथ 13 इंचेसवर जे आहे मार्किंग पहिले. आता इथे आपण शोल्डरची मार्किंग घेऊन टाकणार आहोत जी आहे 14.5 इंचेस म्हणजे 7 इंचेस जवळजवळ 7.25 आहे. 7.5 इंचेस हे 7.25 इंचेस इथे आपल्याला शोल्डरचं मार्किंग घ्यायचं आहे. त्यानंतर आर्म होल जे आहे 6.5 जे आहे. आता आपण चेस्टचं मार्किंग घेणार आहोत जे आहे 32.5. ठीक आहे. ह्याचा आपण 4 फोल्ड करायचं आहे. तर येतं 8 इंचेस. ठीक आहे. हे 8 इंचेस जे आहे आपलं चेस्टचं मार्किंग आहे. प्लस 2 इंचेस जे आहे मी युझिंग आपण वेस्टचं मार्किंग आहे 32. हे 8 इंचेस आणि 2 इंचेसचं आहे. हे युझिंगची लाईन असणार आहे आपली. आणि इथून ते इथपर्यंत जे आहे आपलं हे आर्महोलचा जो शेप आहे तो पॉईंटसाठी आहे. तिथून मी 3 इंचेसवर हे मार्किंग घेतले बस्ट पॉईंटचं. तर बस्ट पॉईंट जे आहे ते आपलं 8.5 इंचेस जे आहे इथे आपलं स्टिचिंगमध्ये जाईल. तर मी इथे 9 इंचेस. तर इथून जे आहे मी 1 इंचेसचं टक्स पॉईंट काढतो. शेप हवा आहे तो फ्रंट डीप हवा आहे, बॅक देखील डीप हवा आहे. ठीक आहे. इथून जे आहे मी 3 इंचेसच घेणार आहे. जास्त वेट मी ठेवणार नाही आहे. ठीक आहे. इथून मी 3 इंचेसवर घेतली आणि 1/2 इंचेस जे आहे मी इथून हे मायनस करून टाकले. आपण जे शोल्डर अनारकली बनवतोय इथून देखील आपल्याला 1 इंच जे आहे वरती द्यावं लागेल. मी इथून ह्याला 1 इंच हे वरती शेप देऊन टाकते. तर हे जे आहे आता आपल्या कुर्तीचं लायनिंग मी ड्राफ्टिंग करून घेतलं आहे. आपण कट करून घेऊया आणि मेन फॅब्रिकवर ह्याचं ड्राफ्टिंग करून.
म्हणजे आपल्याला आयडिया येईल की आपल्याला जो आपला टच पॉईंट आहे तो आहे आपलं लाईनिंग आणि मेन फॅब्रिकवरनी कटिंग करून. आता आपण स्लीव्सकडे वळूया. ठीक आहे, स्लीव्स जे आहे आपल्याला 19 इंचेस लेंथ हवी लेवल करून घेण्यासाठी एक लाईन मारून घेतली आहे आणि इथे जे आहे आपण आपल्या स्लीव्स टोटल लेंथ जी आहे त्याच्या हिशोबाने इथे मार्किंग करून घेतली आहे. स्लीव्सची लेंथ जी आहे ती मला हवी आहे 19 इंचेस. ठीक आहे, इथे आपण स्लीव्स लेंथ जी आहे 19 इंचेस घेतली होती. त्याच्यामध्ये मी 1 इंच जे आहे आपल्याला खाली बॉटम फोल्ड करायला होईल आणि हाफ इंचेस जे आहे इथे वरती स्टिचिंगसाठी जाईल. तरी पण 2 इंचेस जे आहे खाली इथे आपल्याला चुडी पडतील म्हणजे तिथे गॅदरिंग्स दिसेल ते छान वाटतात म्हणून ते 2 इंचेस जे आहे आपण एक्स्ट्रा घेतलेले आहे. आता आपण आर्म होल जे आहे 5 इंचेस 8.5 इंचेस इथून घ्यायचं आहे आणि इथून जे आहे 2.5 वर डाऊन घ्यायचं आहे. जो आपला आर्म होलचा जो शेप असतो तो दिला. इथून जे आहे आपलं खाली जे आपल्याला राऊंड हवंय जे आपण घेतलेलं होतं स्लीव्स बॉटम राऊंड जे आहे 6.55 इंचेस 7.5 घेऊया आणि जो आर्म होलच्या नंतर जो एल्बो राऊंड आहे तो 5.5 आहे म्हणजे जवळजवळ आपल्याला 10 इंचेस जे आहे आपला एल्बो राऊंड होतं. तर जो यांचा दोघांचा मिड पॉइंट येईल 23 आपण घेतलंय त्याचा मिड पॉइंट 11.5 वर जे आपण घेणार आहोत ते इथे 5.5 घेणार आहोत राऊंड. ठीक आहे, जॉईन करून घेऊया सगळे जे आपले मार्किंग. बघा आपलं मार्किंग जे आहे इथे करून झालेलं आहे. ह्याचं आपण कटिंग करून कट करून झालेले आहेत. ठीक आहे, यांचा हा जो फ्रंटचा जो आर्म होल आहे आपण तो कट करून घेऊया. हे जे आहे आपण 4 मीटर फॅब्रिक जे आपण कली बनवायला साईडला ठेवलंय आपण ते घेऊन टाकूया आणि याच्यावर जे आहे आपले कली आपण हे जे अनारकली बनवणार आहोत त्याचे आपण 32 पॅनल्स बनवणार आहोत. 32 पॅनल म्हणजे 16 कली जे आहेत ते समोर असणार आहेत. म्हणजे हे समजा आपलं असं वेस्ट आहे आणि हे असं जर असेल तर हे ते 16 असतील. ठीक आहे, तर हे असे 16 पॅनल जे आहेत मागे असेल. त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं तर वेस्ट डिवाइड बाय पॅनल्स हा फॉर्म्युला असतो. तर इथे जे आपली वेस्ट आहे 32 इंचेस होती बरोबर. तर 32 इंचेसला आपल्याला जे पॅनल्स आहेत ते 32 ने डिवाइड केल्यावर आपल्याला आन्सर येतं 1. ठीक आहे, 1 आणि प्लस 1 जे होईल ते आपलं मध्ये जाईल. तर असं करून 2 इंचेस जे आहे आपलं आता असं करून 2 इंचेस जे आहे हे आपलं कलीचं टॉप मेजरमेंट असेल. तर कलीचा शेप जर तुम्ही बघितला असेल हा असा शेपचा असतो. ठीक आहे, तर हे जे आहे आपलं कलीचं शेप असतो. हा जो पोर्शन असणार आहे हा आपल्याला घ्यायचा आहे. कलीची लेंथ 35 इंचेस जे आहे तुम्हाला ठेवायचं आहे तुमचं कलीची लेंथ. तर हे जे आहे आपलं 35 असेल. ठीक आहे, 35 इंचेस. आता हा पोर्शन बघायचा आहे. तर आता आपण फॅब्रिक जे घेतलेले आहे ते 4 मीटर घेतलेले आहे. मीटरमध्ये न ठेवता आपण त्याला इंचेसमध्ये कन्वर्ट करून घ्यायचे. तर 1 मीटर हे जवळजवळ 39 इंचेस आहेत. आपण सेफर साईड जे आहे त्याला 40 इंचेस मीटर घेतले आपण. तर हे होऊन जातील 160 डिवाइड बाय 35 प्लस 1 जे आपण स्टिचिंगसाठी घेणार आहे आपलं 6 इंचेस असणार. म्हणजे हे 2 हे 6 आणि हे 35 असं करून जे आहे आपण आपल्या कलीचं जे आहे त्या फॅब्रिकवर मेजरमेंट. आता हे जे फॅब्रिक आहे त्याला मी 16 टाइम्स देऊन आपल्या 32 करण्यात पहिले आपण ह्याच्यावर जे आपल्या कलीची जी लेंथ आहे ती मी आधी मार्किंग करून
हा जो फोल्डेड पार्ट आहे हे बघा, हे जे आहे ते ओपन पार्ट आहे, हा जो आहे हा कम्प्लीट फोल्डेड पार्ट आहे. इथून जे आहे मी 1 इंचेसवर एक मार्क, खाली जे आहे मी 3 इंचेस आहे ना, या पॉईंट पासून ते बॉटम पॉईंट पर्यंत आपण जे आहे ह्याला जॉईन करू. हे आपलं एक मार्किंग झाली बघा. तेव्हा इकडे जे आहे मी 32 कॉली जे आहे आताचे पॅनल्स आहेत ते कटआउटमध्ये जे आहे ते 2 इंचेस आहे आणि बॉटम जे आहे ते 6 इंच. हे जे आहे आपलं कटिंग जे आहे आता कुर्तीचं ह्याच्यामध्ये कम्प्लीट झालं. आता आपण हे जे आपले पॅनल्स आहेत ते स्टिच करून घेऊया. मी तुम्हाला एक पॅनल स्टिच करून दाखवते. तर हे बघा, ही जी आहे ती फ्रंट साईड आहे. जो शाईनवाला पार्ट आहे तो आपला फ्रंट साइड आहे आणि जो हा मॅट फिनिशवाला जो आहे तो बॅक साइड आहे. तर पॅनल आपण कशी स्टिच करणार आहोत, तर हे आपल्याला असं हवं बरोबर. तर राईट साईडवर राईट साईड आपण फ्लिप करून घेणार आहोत आणि 1 इंचेस एवढी गॅप राहील एवढंच आपण इथून स्टिच करून घेणार आहोत. इथे जे आहे माझं हे एक स्टिच करून झालेलं आहे. आपले ते 2 पॅनल स्टिच झालेले आहेत. आता ह्याला एकाला ओपन करून जो दुसरा पॅनल आहे त्याला देखील अशाच पद्धतीने आपण फ्रंट साईड खाली ठेवायचे. ठीक आहे, फ्रंट साईड आपण ओव्हरलॅप करत करत जे आहे सगळे आपण स्टिच करू. आपल्याला आपल्या पॅनलची जी विड्थ आहे ती 1 इंचेस हवी आहे. तर 1 इंच मार्किंग करून आपण हे असं त्याला स्टिच करत जाईल. इथे जे आहे आपले हे फ्रंट पार्टचं जे आहे हे पॅनल्स अटॅच करून झालेले आहेत. सेम असं आपलं जे बॅक पार्ट आहे त्याचं देखील मी अटॅच. आपण टॉप पार्ट बघू. 3 इंचेस माझी नेकची विड्थ आहे. फाइव इंचेस जे आहे 5.5 घेऊया आपण. थोडंसं मी फ्रंट साइड घेतलाय. ठीक आहे, त्याच्यावर आपण हा लाइनिंगचा जो कपडा आहे तो ठेवून देऊ. सगळ्या बाजूंनी आपण अटॅच करून घेऊ कपड्याला. आपले जे फ्रंट पोर्शन आहे ते आपण करून घेतलेलं आहे स्टिच. आता इथे जे आहे आपण ते 2 टक्स आहेत ते देऊन टाकूया. तर ते एकाच ठिकाणी दिसत आहेत. तर आपण मार्किंग थोडंसं डार्क करून घ्यायची. जेणेकरून मला इथे दुसऱ्या बाजूला देखील ते उमटवायला मदत होईल. सगळ्यात सोपी पद्धत ही की तुमचे टक्स जे आहेत ते अगदी बरोबर जागेवरच
आता इथून जे आहे मी स्टार्ट करेन आपलं टक्स घ्यायला. जो स्टार्ट पॉइंट आहे त्याच्यावर आपण बॅक टक घेऊन टाकणार आहोत. अगदी परफेक्ट जे आहे आपला इथे हा डाट देऊन तयार होईल. हे जे आहे आपलं फ्रंट जे आहे हा इथे तयार झालेला आहे. आता आपण सेम याच पद्धतीने जे आहे बॅक देखील करून घेऊया. अशा पद्धतीने जे आहे आपलं बॅक देखील रेडी. फ्रंट आणि बॅक दोन्ही हे बघा दोन्ही आपले रेडी आहेत. फ्रंट देखील आणि बॅक देखील. दोघांची आपण टक्सची पॉईंट बघून घेऊया. दोघांची बघा टक्सची पॉईंट जी आहे ती सेम येते आणि साईड्स देखील जे आहे बरोबर. पॅनल अनारकलीचं जे आहे आपण कली अटॅच करून घेतलेली आपण त्याला लेवल करून घेणार आहोत. तर आपल्याला काय करायचं आहे तर ह्याला इथून स्ट्रेट पकडायचं आहे. ठीक आहे, वरती खाली न करता. तर हे बघा तर हे जे आहे आपलं वरती खाली आलेलं आहे. तर हे जे आहे आपण एकदा लेवल करून घ्यायचे. सगळे कली जे आहे आपलं सेम लेंथला यायला पाहिजे. तर हे आपण आता हे बघा मी जे आहे इथे हे पॅनल जे आहे खाली जमिनीवर ले डाऊन केलेलं आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये मी कसं करणार आहे तर हे हा जो स्टार्टिंग पॉइंट आहे इथून ते हे कंप्लीट एंडपर्यंत एक सेम मेजरमेंटने मी ह्याचं बॉटम जे आहे ते सगळं कट. आता मी इथे हे जे पॅनल्स आहेत ते लाइंड अप करून घेतलेले आहेत. हे बघा ठीक आहे. दोघांना फ्रंट आणि बॅक दोन्ही जे पॅनल्स होते त्यांना मी सेम 36 इंचेसच्या लेंथवर मार्क करून कट करून घेतले. हा टॉप पोर्शन आहे. दोन्ही फ्रंट आणि बॅक जे आपले कली होते त्यांना मी कंबाईन करून असं सेट करून घेतलं आहे. ठीक आहे, आणि आता इथे तुम्ही बघू शकतात की वर खाली जे आहे इथे दिसत आहे बरोबर. तर आता हे आपल्याला लेवल करायचं. तर मी काय करणार जो आपला हा टॉप पोर्शन आहे इथून एक मिडलला हे जे एक पॅनल आहे 36 इंचेसवर मी एक मार्क करणार आणि ह्याला स्ट्रेट कट करणार. म्हणजे मला एक फायनल आणि एक स्ट्रेट जे आहे इथे खाली लाईन. हे बघा आता हे जे आहे मी कट करून घेतलेलं आहे. ठीक आहे, हे मी तुम्हाला आता कंप्लीट ओपन करून दाखवते आपलं कंप्लीट पॅनल जे आहे कसं दिसतं. हे बघा तर आता आपण जे आहे आपलं हे पॅनल कम्प्लिटली ले डाऊन करून घेतलेलं आहे. तुम्ही त्याचं बॉटम बघू शकता अगदी लेवलने आलेलं आहे, दिसत नाही. आणि जे आपले हे पॅनल्स दिसत आहेत ते देखील अगदी सिमेट्रिक पद्धतीने दिसत आहेत. तर आता आपलं हे जे बॉटमचा जो पार्ट आहे तो रेडी झालेला आहे. आता आपण ह्याला जे आहे आपल्या टॉर्सो पार्टला जे आहे हे पॅनल्स अटॅच करून घेणार. बॅक पार्ट घेतलेला आहे ह्याच्या मिडलला मी एक नॉच करून घेतलं जेणेकरून आपल्याला हे अटॅच करताना मिडलचा आयडिया येईल. जो आपला बॅक पोर्शन आहे ठीक आहे त्याला देखील मी इथे मिडलला नॉच करून. तर आता हे अटॅच करताना आपण मिडलने ह्याला अटॅच करायला सुरुवात करणार आहोत. हा ह्याचा नॉच दोन्ही फ्रंट साइड एकमेकांसमोर ठेवायची आहे. ठीक आहे, आणि दोन्ही जे नॉच आहे त्यांना आपण एकमेकांवर ठेवून अटॅच करून घेणार आहोत. हे बघा इथे जे आहे माझं
हा जो बॅक पोर्शन आहे हा अटॅच करून सेम असंच आपण फ्रंट देखील अटॅच करून घेऊया. हे बघा, हे जे आहे आता आपलं इथे फ्रंट देखील अटॅच करून झालेलं आहे. ठीक आहे, आता आपण शोल्डर्स अटॅच करून घेऊया, दोन्ही फ्रंट आणि बॅक. शोल्डर्स आपले अटॅच करून झालेले आहेत. आता आपण स्लीव्स अटॅच करून घेऊया. बघा, हे जे आहे आपला एक स्लीव्स इथे हे आपला एक स्लीव्स जे आहे इथे अटॅच करून झालेला आहे. आपण दुसरं देखील करून घेऊया. हे स्लीव्स देखील आपण अटॅच करून घेतलेले आहे दोन्ही साइड. हे जे आता आपले दोन्ही साइड्स आहेत कुर्तीचे ते आपण अटॅच करून घेऊया. तर आता माझ्या कुर्तीचे जे आहेत सगळ्या बाजूंनी मी स्टिचिंग वगैरे आपलं जे आहे ते करून घेतलेलं आहे. आता आपल्याला फक्त जो बॉटम पार्ट आहे तिकडे आपल्याला पट्टी फोल्ड करायची आहे. हे अनइवन दिसतंय, तर मी इथे जे आहे 3 इंच, हे बघा, मी हे जे पट्टी आहे 3 इंचाची जी मी अशी लांब लचक एक स्ट्रिप कट करून घेतलेली आहे. जो आपल्याकडे फॅब्रिक राहिलेला होता त्याच्यातून मी ही पट्टी कट करून घेतलेली आहे. तर आता आपण काय करणार आहोत, हे आपल्याला अटॅच कसं करायचं आहे, तर राईट साईडवर बाकीचे पॅनल्स अटॅच केलेले राईट साईडवर राईट साईड घेऊन स्टिच करून घ्यायचं आहे आणि हे फोल्ड करून परत 1/2 इंच होऊन हे असं ॲड ऑन होऊन जाईल. ठीक आहे, तर हे असं कम्प्लीट मी याच्यामध्ये स्टिच करून घेते. हे बघा, तर इथे जे आहे मी ह्या कंप्लीट कुर्तीवर ही पट्टी अटॅच करून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे जी आहे आपण ही कंप्लीट कुर्ती रेडी करून घेतलेली आहे. मी तुम्हाला याचा फायनल लुक दाखवते.